विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कुमारी सरोजियन शिंगाडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्युनियर कॉलेज ब्रह्मपुरी आपलं ऑनलाईन शिकवणी वर्गामध्ये मनापासून स्वागत करते। इयत्ता वर्ग 12वीच्या या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी माझा विषय आहे मराठी आणि आज आपल्या या मराठीच्या विषयामध्ये बघणार आहोत आपण अभ्यासक्रमाचा परिचय। या अभ्यासक्रमाच्या परिचयामध्ये आपल्याला पाहायचं आहे की मराठीच्या मुखपृष्ठापासून तर मराठीच्या अभ्यासक्रमासाठी असलेली जी अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका कशी आहे, त्यात कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे तो घटक आपल्याला समजून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती जे दिसत आहे ते आहे मराठी या विषयाचं आत्ता शैक्षणिक सत्र 2020-21 साठी तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम निर्मिती मंडळाचं मराठीचं पुस्तक। या मराठीच्या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे आणि हे मुखपृष्ठ हिरव्या रंगाचं असून यात लिहिलेलं आहे मराठी युवक भारती इयत्ता 12वी। या मुखपृष्ठावरती खाली बघा तुम्हाला दिसत आहे की ज्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक संसाधनाचा वापर करून तुमच्यासाठी त्यांनी मराठी भाषा ही समृद्धरित्या माणसाला प्रगल्भ बनवू शकते आणि आजच्या या काळामध्ये आपण मराठीच्या माध्यमातून स्वतःचं जीवनमान उंचावू शकतो किंवा विविध क्षेत्रामध्ये आपण स्वतःच्या क्षमता आजमावू शकतो। यासाठी या मराठीमधून विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारा अभ्यासक्रम मंडळाने तुमच्यासाठी आपल्यासाठी तयार केलेला आहे। तर हा जो अभ्यासक्रम मंडळाने तयार केलेला हा जो अभ्यास आहे या अभ्यासाच्या मुखपृष्ठानंतर आपण पाहणार आहोत या अभ्यासक्रम पुस्तकाचं मलपृष्ठ। या मलपृष्ठामध्ये म्हणजेच ज्याला आपण प्रथम पृष्ठ म्हणतो, या प्रथम पृष्ठामध्ये सुद्धा युवक भारती इयत्ता 12वी मराठी असं लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये एक कथाकथनाचा प्रकार सुरू आहे। कथाकथनाच्या या प्रकारामध्ये ऐकणारे श्रोते तुम्हाला दिसतात। एक संवाद साधणारा कथाकथक दिसतो आणि बाकीचे बसणारे त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षक दिसतात। म्हणजेच मराठी भाषा ही सुसंवाद साधणारी असून या माध्यमातून आपण एकमेकांसोबत कशा प्रकारे संवाद साधू शकतो हे आपल्याला मराठीच्या या पुस्तकाच्या मलपृष्ठापासून तर प्रथम पृष्ठापर्यंत आपल्याला पाहताना दिसत आहे। या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आता बघायचं आहे की या पुस्तकाच्या अंतरंगात काय दडलेलं आहे आणि आपल्याला अभ्यासक्रमासाठी काय सांगितलं। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जी PDF फाईल पाठवलेली आहे आणि ज्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे की ही मराठी विषयाची PDF फाईल असून या PDF फाईलमध्ये मराठीचं पुस्तक तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि त्याच डाउनलोड केलेल्या पेजेसना तुम्ही ओपन करून त्या ठिकाणी आपला अभ्यासक्रम दररोजचा बघायचा आहे। आज महत्त्वाचं म्हणजे की अनुक्रमणिका समजून घेत असताना तुमच्या स्क्रीनवरती मोबाईलच्या स्क्रीनवरती जे दिसत आहे अनुक्रमणिका, हा जो आपला अभ्यासक्रम आहे हा आहे मराठीचा अभ्यासक्रम। आणि या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला आता बघायचं आहे की अभ्यासक्रम मंडळाने आपल्यासाठी येत्या शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोणत्या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे। त्यामध्ये अनुक्रमणिकेत बघा दिलेल्या अभ्यासक्रमात एकूण 6 भाग आहेत आणि या 6 भागामध्ये आपला हा संपूर्ण अभ्यासक्रम विभागलेला आहे। तुम्हाला दिसत आहे तुमच्या स्क्रीनवरती की एकूण 6 भाग आहेत। भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5 आणि भाग 6। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत। त्यामधील पहिला भाग जो आहे भाग 1 यामध्ये पाठ आणि कविता
यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बघा, भाग 1 आपण सर्वप्रथम समजावून घेऊया. यामध्ये पाठ आणि कवितांचा समावेश असून यात पहिल्या नंबरवरती आहे काव्यानंद हा प्रकार, की ज्यामधून आपण काव्यातून आनंद कसा घेतो, ते काव्य आपल्या मनाला कसं भावतं, आणि यासाठीचा आपल्याला निवडल्या गेलेला किंवा दिल्या गेलेला जो भाग आहे तो म्हणजे बहु असोत सुंदर हा काव्यानंद आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा, आणि याचा पृष्ठ क्रमांक आहे 1. तुमच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये पहिला पाठ आहे ज्याला गद्य भाग म्हणतो आपण. त्या गद्य भागातील पहिला पाठ आहे वेगवशता. या वेगवशता या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले, आणि या गद्य पाठाचा पृष्ठ क्रमांक आहे 3. नंबर 2 वरती आहे भाग 1 मध्ये रोज मातीत ही कविता, आणि या कवितेचे कवी आहेत कल्पना दुधाळ. या कवितेचा पृष्ठ क्रमांक आहे 7. तिसऱ्या क्रमांकावर भाग 1 मध्ये आहे आयुष्य आनंदाचा उत्सव, आणि यामध्ये आपल्याला शिवराज गोरले यांच्या या पाठामधून आपल्याला आयुष्य म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय याची माहिती होणार आहे, आणि या पाठाचा पृष्ठ क्रमांक आहे 10. यानंतर क्रमांक 4 वरती आहे रे थांब जरा आषाढ घना. या थांब जरा आषाढ घना या कवितेचे कवी आहेत बाभ बोरकर, आणि या कवितेचा पृष्ठ क्रमांक आहे 17. त्याचबरोबर क्रमांक 5 वरती आहे वीरांना सलामी, आणि या गद्य पाठाचे लेखक आहेत अनुराधा प्रभुदेसाई. ज्या पृष्ठ क्रमांक आहे या पाठाचा तो म्हणजे 20. क्रमांक 6 मध्ये रंग माझा वेगळा ही कविता, आणि या कवितेचे लेखक आहेत सुरेश भट. याचा म्हणजे पृष्ठ क्रमांक आहे 28. त्यानंतर गद्य आणि पद्य या दोन्हीही स्वरूपामध्ये यात आणखी एका गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे, तो म्हणजे नमुना गद्य आकलन. आणि या नमुना गद्य आकलनासाठी तुम्हाला अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला नमुना गद्य आहे आत्मविश्वासासारखी शक्ती नाही. या आत्मविश्वासासारखी शक्ती नाही या नमुना गद्याचे लेखक आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि या नमुना गद्य आकलनाचा पृष्ठ क्रमांक आहे 31. यानंतर आपण बघणार आहोत भाग 2. अनुक्रमणिकेमधील भाग 2 तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. यामध्ये सुद्धा पाठ आणि कविता यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये 7व्या क्रमांकावरती आहे विंचू चावला हे भारूड संत एकनाथांचे, आणि याचा पृष्ठ क्रमांक आहे 32. यानंतर आहे 8व्या क्रमांकावरती रेशीमबंध हा गद्य प्रकार. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यू म पठाण, आणि याचा पृष्ठ क्रमांक आहे 35. यानंतर 9व्या क्रमांकावरती आहे समुद्र कोंडून पडलाय ही कविता, आणि या कवितेचे कवी आहेत वसंत आबाजी डहाके, आणि याचा पृष्ठ क्रमांक आहे 40. यानंतर 10व्या क्रमांकावर आहे भाग 2 मध्ये दंतकथा वसंत सबनीस यांची, आणि या पाठाचे लेखक आहेत वसंत सबनीस, आणि या पाठाचा पृष्ठ क्रमांक आहे 43. त्यानंतर आहे 11व्या क्रमांकावरती आरशातली स्त्री ही कविता, आणि ही कविता ज्यांनी लिहिली त्या कवयित्री आहेत आदिवासी कवयित्री हिरा बनसोडे, आणि या कवितेचा पृष्ठ क्रमांक आहे 50. यानंतर आहे 12व्या नंबरवरती रंगरेषा व्यंगरेषा, आणि या पाठाचे लेखक आहेत मंगेश तेंडुलकर,
या पाठाचा पृष्ठ क्रमांक आहे 54. ज्याप्रमाणे भाग 1 मध्ये नमुना गद्य आकलनाचा भाग समावेश केलेला होता, त्याचप्रमाणे भाग 2 मध्ये सुद्धा नमुना गद्य आकलनाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जयपूर फूटचे जनक हा नमुना गद्य तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे. या जयपूर फूटचे जनक या गद्य आकलनासाठी घेण्यात आलेला हा जो उतारा आहे, याचे लेखक आहेत डॉक्टर बाळ फुंडके. आणि या जयपूर फूटचे जनक या नमुना गद्य आकलनाचा पृष्ठ क्रमांक आहे 61. याप्रमाणे आतापर्यंत आपण अनुक्रमणिकेचे 2 भाग पाहिले, भाग 1 आणि भाग 2. भाग 1 आणि भाग 2 या दोन्हीही भागांमध्ये एकूण गद्यपाठ आणि पद्य कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे भाग 3. या भाग 3 मध्ये साहित्य प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. साहित्याचे अनेक प्रकार आहेत. कथा, कादंबऱ्या, कविता, गद्य, पद्य असे विविध प्रकार आहेत. या विविध प्रकारांमधून आपल्याला भाग 3 मध्ये साहित्य प्रकारात कथा या साहित्य प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि कथा या साहित्य प्रकाराच्या समावेशामध्ये आपल्याला एकूण 3 भाग त्यांनी पाडलेले आहेत. त्यामध्ये पहिल्या भागात कथा, साहित्य प्रकार, परिचय अशा प्रकारे कथा म्हणजे काय, साहित्य प्रकारात त्याचा कसा समावेश होतो आणि त्याचा परिचय याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि याविषयीची माहिती तुम्हाला पृष्ठ क्रमांक 62 वरती दिलेली आहे. त्याचबरोबर भाग 3 मधील साहित्य प्रकारात कथा या साहित्य प्रकारातील पहिली कथा आहे ती म्हणजे शोध. आणि शोध या कथेचे कथाकार आहेत वपू काळे. या कथेचा पृष्ठ क्रमांक आहे 70. यानंतर अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेली दुसरी कथा आहे ती म्हणजे गढी. आणि या कथेचे कथाकार आहेत डॉक्टर प्रतिमा इंगोले. आणि या कथेचा पृष्ठ क्रमांक आहे 79. अशा प्रकारे भाग 3 मध्ये साहित्य प्रकारात कथा या किंवा कथानक या भागाचा समावेश करण्यात येऊन आपल्याला अभ्यासक्रमासाठी 2 कथांचा सहभाग करण्यात आलेला आहे. यानंतर आपण वळणार आहोत चौथ्या भागाकडे. चौथ्या भागामध्ये उपयोजित मराठी या भागाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये उपयोजित मराठीमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही 11वी मध्ये एकूण 5 विभाग पाहिलेत आणि त्या 5 विभागामध्ये उपयोजित मराठी हा सुद्धा एक भाग होता. उपयोजित मराठी मागचा मूळ उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना मराठी भाषा ही व्यवहार्य जीवनामध्ये कशी उपयोगात आणता येईल. शिकत असताना विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे विविध सुप्त गुण असतात आणि या सुप्त गुणांना चालना देऊन हेच सुप्त गुण विद्यार्थ्यांना भविष्य काळामध्ये आर्थिक उत्पन्न मिळवण्याचं साधन कसं होऊ शकते यासाठी आपल्याला उपयोजित मराठी ही संकल्पना नव्याने जन्माला येऊन या ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून उपयोजित मराठी ही व्यवहार्य जीवनामध्ये उपयोगात पडण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रमात दिलेली आहे. आणि त्यामध्ये उपयोजित मराठीमध्ये एकूण 4 भागांचा समावेश आहे, 4 घटकांचा समावेश आहे. त्यातील पहिला घटक आहे मुलाखत. मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यू घेत असताना आपण टी व्हीवरती बघतो की कशा प्रकारे इंटरव्ह्यू घेतल्या जाते, कशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं दिल्या जातात. हा सगळ्या भागांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या मुलाखतीचा पृष्ठ क्रमांक आहे 87. त्यानंतर आहे उपयोजित मराठीमधील दुसरा घटक माहितीपत्रक आणि याचा पृष्ठ क्रमांक आहे 94. उपयोजित मराठीतील तिसरा घटक आहे अहवाल आणि या अहवालाचा पृष्ठ क्रमांक आहे 100. उपयोजित मराठीतील चौथा घटक आहे वृत्तलेख, ज्याला आपण फीचर रायटिंग म्हणतो किंवा बातम्या लिहिणं म्हणतो.
याचा पृष्ठ क्रमांक आहे 105. अशा प्रकारे भाग 4 मध्ये उपयोजित मराठीमध्ये या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर आता आपण वळूया भाग 5 कडे. भाग 5 या ठिकाणी आपल्याला व्याकरण व लेखन या 2 घटकांचा समावेश करण्यात आलेला दिसतो. आता यामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघा की व्याकरण व लेखन हे बघत असताना भाग 5 मध्ये याचे 2 भाग पाडलेले आहेत. पहिला आहे व्याकरण. व्याकरण या भागामध्ये आपल्यासाठी वाक्प्रचार, वाक्य रूपांतर, समास, प्रयोग आणि अलंकार यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अभ्यासक्रमासाठी नियोजित असलेले गद्य आणि पद्य, कथा यासारख्या सर्व घटकांवरती समावित असलेल्या वरील प्रकारचे जसं वाक्य रूपांतर, वाक्य प्रकार, समास, प्रयोग, अलंकार यांचा समावेश करणारी प्रश्न त्या पाठाच्या मागे, त्या कवितेच्या मागे असणार आहेत, जी आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यानंतर आहे भाग 2 मधील दुसरा घटक, तो म्हणजे लेखन. आणि लेखन या भागामध्ये निबंध लेखनाचा समावेश करण्यात आलेला आहे. यावर्षी अभ्यासक्रम मंडळाने बदललेल्या या पुस्तकामध्ये मागल्या वर्षीच्या असलेला निबंध लेखन, त्याचे प्रकार या जुन्या अभ्यासक्रमातील हा एक घटक अजूनही समाविष्ट करून ठेवण्यात आलेला आहे. यानंतर आहे आपण भाग 6 कडे वळतोय. भाग 6 मध्ये परिशिष्टांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता परिशिष्ट म्हणजे काय? तर परिशिष्ट म्हणजे त्या घटकाच्या पाठीमागे असलेले कठीण शब्दार्थ किंवा त्या घटकांसाठी आवश्यक असलेली पुस्तकं, संदर्भ ग्रंथ यांचा समावेश या भाग 6 मध्ये परिशिष्टांमध्ये केलेला आहे. यात पारिभाषिक शब्द की ज्यामध्ये समानार्थी शब्द आपण म्हणतो, पण मराठीतच असले तर त्याला समानार्थी म्हणतो. पण जे काही शब्द असतात ज्यांचे मराठीतील इंग्लिशमधील शब्द आहेत त्याला पारिभाषिक शब्द म्हणतो. अशा पारिभाषिक शब्दांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे दिलेली आहेत व त्यांच्या साहित्यकृती दिलेल्या आहेत. म्हणजे कोणी कोणती पुस्तकं लिहिली, कोणत्या लेखकांची नावं आहेत, त्यांना कुठले पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला अभ्यासक्रमासाठी असलेला जो गद्य प्रकार आहे, पद्य प्रकार आहे, याच्या पाठीमागील कठीण असलेले जे शब्दार्थ आहेत, या शब्दार्थांचा व वाक्प्रचारांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि भाग 6च्या या परिशिष्टांमधील एकूण पृष्ठ क्रमांकांची संख्या आहे 136 ते 142. अशा प्रकारे हा आपला संपूर्ण अभ्यासक्रम आहे की जो आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये शिकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण अनुक्रमणिका म्हणजेच शैक्षणिक सत्र 2020-21च्या अभ्यासक्रमासाठी असलेली अभ्यासक्रम मंडळाची मराठीची संपूर्ण पुस्तक समजावून सांगितली की आपल्याला या सत्रामध्ये काय शिकायचे आहे. परंतु हे शिकत असताना मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते, ती म्हणजे की सध्या सुरू असलेल्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपण जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये महाविद्यालयात जाऊ शकलो नाही, अभ्यास करू शकलो नाही. आणि त्यामुळे अभ्यासक्रमाचा हा 100% जो भाग आहे, हा 2 महिन्यामध्ये आपण यापासून थोडे वंचित राहिलेलो. 2 महिने आपण अभ्यासक्रम न शिकू शकल्यामुळे आपल्याला 100% अभ्यासक्रमाची परिपूर्तता जर बोर्डाच्या परीक्षेपर्यंत पूर्ण करायची असेल तर हे 2 महिने भरून काढणे थोडे कठीण आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम मंडळाच्या वतीने आपल्यासाठी एक अशी सूचना आहे, अशा प्रकारची एक त्यांनी गोष्ट आपल्यासाठी केलेली आहे की 100% अभ्यासक्रमातील 2 महिने वगळता आपल्याला
अभ्यासक्रमाचा 25% भाग सुद्धा वगळावा लागेल. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने, बघा तुमच्या स्क्रीनवरती मी एक तक्ता टाकला आहे, हा शासनाचा GR आहे जो व्यवस्थितपणे आलेला नाही आणि त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला ही प्रिंट व्यवस्थित दिसतही नसेल, पण तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये शासनाने दिलेलं आहे की शालेय वर्ष 2020-21 करिता मूल्यमापन परीक्षा यातून वगळण्यात आलेल्या पाठ्य घटकांची यादी. आणि यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा की इयत्ता 12वीसाठी अभ्यासक्रमामध्ये तुमच्यासाठी असलेला जो भाग आहे, मी आत्तापर्यंत अनुक्रमणिकेमध्ये जे 6 भाग समजावून सांगितलेले आहेत त्या 6 भागांमधील 100% अभ्यासक्रमामधील 25% अभ्यासक्रम त्यांनी वगळलेला आहे, म्हणजे रद्द केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. यामध्ये बघा गद्य प्रकारामधील पहिला भाग आहे तो म्हणजे रंगरेषा, व्यंगरेषा आणि याचे लेखक आहेत मंगेश तेंडुलकर. मंगेश तेंडुलकरांचा हा लिहिलेला गद्यपाठ आहे, हा भाग 2 मध्ये 12व्या क्रमांकावरती आहे आणि त्याचा पृष्ठ क्रमांक आहे 54. हा भाग परीक्षेमधून 25% मध्ये वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पद्य प्रकारामध्ये रे थांब जरा आषाढ घना ही जी कविता आहे बाभ बोरकरांची, ही कविता सुद्धा 25% मध्ये वगळण्यात आलेली आहे आणि हिचा पृष्ठ क्रमांक आहे 17. त्याचबरोबर अभ्यासक्रमाच्या भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपल्याला प्रामुख्याने 2 नमुना गद्य आकलनाचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामधील भाग 2 मधील जो दुसरा नमुना गद्य होता तो म्हणजे जयपूर फूटचे जनक डॉक्टर बार फोंडके यांचा हा जो नमुना गद्य आकलनासाठी घेण्यात आलेला होता हा कुठेतरी रद्द करण्यात आलेला आहे, 25% मध्ये रद्द करण्यात आला आहे आणि याचा पृष्ठ क्रमांक आहे 61. त्याचबरोबर चौथा घटक रद्द करण्यात आलेला आहे 25% मध्ये, तो म्हणजे उपयोजित घटक. आणि या उपयोजित घटकामध्ये समावेश झालेला एकूण 4 घटकांचा समावेश होता, जे मी तुम्हाला समजून सांगितलेलं होतं. त्या 4 घटकांमधील वृत्तलेख हा चौथा घटक, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये फीचर रायटिंग्स म्हणतो आणि ज्याला मराठीमध्ये आपण बातम्या लिहिणं म्हणतो, हा भाग त्यांनी वगळलेला आहे. म्हणजे एकूण 4 घटक वगळण्यात आलेले आहेत. गद्य प्रकारातील रंगरेषा, व्यंगरेषा, पद्य प्रकारातील रे थांब जरा आषाढ घना आणि नमुना गद्य आकलनामधील जयपूर फूटचे जनक आणि उपयोजित घटकातील वृत्तलेख हा 4 घटकांचा समावेश 25% रद्द करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात केलेला आहे. म्हणजे या 4 घटकांवरती कुठल्याही प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जाणार नाहीत. आता पुन्हा बघा की तुमच्या स्क्रीनवरती दिसत असलेली ही जी अनुक्रमणिका आहे, या अनुक्रमणिकेमध्ये बघा प्रामुख्याने भाग 1 यात क्रमांक 4 वरती असलेला जो गद्य प्रकार आहे त्यामधील रे थांब जरा आषाढ घना ही जी कविता आहे बाभ बोरकरांची, त्याच्यासमोर मी फुली करून ठेवलेली आहे. आणि ती केलेली जी फुली आहे ती फुली म्हणजेच तो भाग परीक्षेकरिता वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भाग 2 मध्ये तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे रंगरेषा, व्यंगरेषा हा भाग सुद्धा वगळण्यात आलेला आहे. त्याच्याच खाली असलेले जयपूर फूटचे जनक हा नमुना गद्य आकलनासाठी असलेला भाग सुद्धा वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्याच्याच खाली सरळ रेषेत आलं की भाग 4 मधील उपयोजित मराठी यामधील घटक चौथा वृत्तलेख हा भाग सुद्धा वगळण्यात आलेला आहे. म्हणजे एकूण 4 घटक वगळलेले आहेत. तुमच्या अभ्यासक्रमावरती आलेला हा जो भाग आहे, या अभ्यासक्रमाचा समावेश जर तुम्ही बघत असाल तर या 4 घटकांच्या समोर मी फुल्या मारलेल्या आहेत. म्हणजेच परीक्षेसाठी आणि शिकवणीसाठी हा भाग पूर्णतः वगळलेला आहे. ठीक आहे. आज तुम्हाला मी आपल्या विषयाचा परिचय समजावून सांगितला आणि विषयाच्या परिचयाबरोबरच आपल्याला शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये काय काय शिकायचं आहे आणि किती दिवसांमध्ये शिकायचं आहे. विशेष म्हणजे
आपण नव्यानेच प्रयोग करून या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिकवणीच्या वर्गामध्ये सहभागी होत आहोत। तर विद्यार्थ्यांना मी असं आवाहन करेन की आलेल्या या समस्येला सामोरं जाण्यासाठी आणि घर बसल्या अभ्यास करण्यासाठी जे आम्ही व्हिडिओज तुम्हाला बनवून पाठवणार आहोत प्रत्येक विषयाचे, त्या विषयाचे व्हिडिओज तुम्ही सुरू करा आणि त्याचा अभ्यास करा। या शिकवणीच्या याच्यामध्ये येणाऱ्या ह्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत या अडचणींना कुठेतरी आळा घाला आणि शैक्षणिक सत्राला सुरुवात होण्याचे आता सुरुवात आहे। आम्ही 1 तारखेपासून तुम्हाला दररोज पाठवणार आहोत व्हिडिओ, ते बघा आणि शिकवणीच्या वर्गाला सहकार्य करा। धन्यवाद।